नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे रविवार, तर मी चाललोय मित्रांसोबत माथेरानला. तर 10:04ची ट्रेन आहे आमची कर्जत कल्याणवरून. तर आम्ही थोड्याच वेळात निघू. चला तर मग बघू पुढे. तर कल्याण ते माथेरान प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण पुढे बघूया. आम्हाला फ्रूट अँड नट घेतली पंकजनी, बघू शकता. कॅडबरी खातो आम्ही. तर मार्केटमध्ये पण सर्वांनी आपल्या दुकानाच्या समोर झेंडे लावलेले होते. मस्त बघून छान वाटलं. आता आम्ही कल्याण स्टेशनला पोचलो आहे. आमची प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर ट्रेन आहे. तर चला तर मग प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर जाऊया. तर ट्रेन आलेली आहे आमची, पाहू शकता तुम्ही. 10:04ची कर्जत ट्रेन आहे. तर चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरू करूया. तर आम्ही लेट निघालो होतो म्हणून आम्हाला एवढी फार गर्दी भेटली नाही ट्रेनमध्ये, पाहू शकता तुम्ही. तर अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही नेरळ स्टेशनला पोचलो. इकडनं आपल्याला माथेरानला वरती जायचं आहे. तर चला तर मग नेरळ स्टेशन आलं आहे, पाहू शकता तुम्ही नेरळ स्टेशन. चला तर मग पुढे जाऊयात. स्टेशनला उतरल्यावर समजलं की माथेरानला जायला खूपच गर्दी होती इथे. तर आम्हाला ईस्टला जाऊन तिकडे ओमनी गाड्या असतात उभ्या, तर तिकडे जाऊन आपल्याला ओमनी गाडी बघायची होती. तर पाहू शकता खूपच गर्दी, आणि पंकज आणि कास सर ट्रिपची खूप मजा घेत होते. तर स्टेशनच्या बाहेर आल्यावर इथे रिक्षावाल्यांची खूप गर्दी होती. तर आम्हाला चष्मा पण घ्यायचा होता. तर पुढेच नावेद चौधरी म्हणून एक चष्मावाला होता, तर त्याच्याकडनं आम्ही चष्मा घेतला. 100 रुपयाला कोणता पण चष्मा विकत होता तो. पाहू शकता तुम्ही. कधी आलात तर नेरळ स्टेशनच्या बाहेरच समोर नावेद चौधरी म्हणून चष्मावाला आहे, तर त्याच्याकडनं तुम्ही चष्मा घेऊ शकता. तर आम्ही इकडे चष्मा घेतला आणि आमच्या प्रवासाला पुढे सुरुवात. पाहू शकता मित्रांनो, इथे राईट साईडला ओमनी गाडी उभी आहेत. तर ह्या सर्व माथेरानला वरती जातात. तर पर पर्सन 100 रुपये या गाडीचे आहेत. तर आम्हाला गाडी बघत होतो, तर आम्हाला फायनली गाडी भेटली आहे. तर भाऊ बघा कसा असतोय. तर चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपण. तर समोरच माथेरानचा निसर्गरम्य असा डोंगर दिसत आहे आणि प्रवासाची छान अशी सुरुवात आपली झालेली आहे. तर पाहू शकता मित्रांनो, छान असा निसर्गरम्य डोंगर माथेरानचा. तर चला तर मग आपण पुढे बघूया आणि प्रवासाचा आनंद घेऊया. चला तर मित्रांनो. वरती आपण पोचलेलो आहे मित्रांनो. तर वरती आल्यानंतर खूपच गर्दी वाढत चाललेली. तर आम्ही पहिले आमचं तिकीट काढलं. तर पंकजनी लाईनीमध्ये उभं राहून आमचं तिकीट घेतलं. पर पर्सन 50 रुपये इथे एंट्री फी आहे. तर एंट्री केल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. तर चला तर मित्रांनो, आपण आता पुढे बघू. तर थोडंच पुढे गेल्यावर समोरच मावशी छान असं कैरी पेरू घेऊन बसलेले. ते पाहून लहानपणीचे दिवस आठवले आणि खायची फार इच्छा झाली. तर वरती एक नवीन सेवा सुरू केलेली आहे, इलेक्ट्रिक रिक्षा. तर 35 रुपये पर पर्सन तिकीट आहे इलेक्ट्रिक रिक्षाचं. तर कोणाला लवकरात लवकर माथेरानला वरती पोचायचं असेल तर ते रिक्षा करू शकतात. तर थोडंच पुढे जाऊन एक टी स्टॉल भेटला आम्हाला. तर आम्ही तिथे चहा प्यायला थांबलेलो, पाहू शकता तुम्ही मित्रांनो.
तर इथे आम्ही चहा प्यायला थांबलोय, तर चला तर मग चहा पिऊ. आम्ही आता चहा प्यायला थांबलोय. तर या वहिनींजवळ तुम्हाला सर्व प्रकारच्या मूग भजी, कांदा भजी भेटेल आणि यांची चाय खूपच छान होती आणि यांचं स्वतःचं हॉटेल पण आहे. तर कधी आलात तर तुम्ही नक्की विजिट द्या यांच्याजवळ. तर माथेरानला आला आणि तुम्ही या सर्व गोष्टी नाही खाल्ल्यात तर कसं होणार. तर आम्ही छान असा पैकी पेरू कापायला सांगितला. दादा मस्त छान असा पेरू कापत होता आणि ते पाहून तोंडाला पहिलेच पाणी सुटलेलं आमच्या. तर मित्रांनो इथे MTDCचे पण रूम्स अवेलेबल आहेत, तर पाहू शकता तुम्ही. जसजसं आम्ही पुढे चालत जात होतो तसं एकदम सफरची मजा एकदम रंगीन होत चाललेली. तर चला तर मग आपण पुढे जाऊयात. आम्ही खातोय आता पेरू. पेरू हे नाशिकवरनं आणले. पेरू आम्ही घाटावरनं आणले, कासारने गावावरनं आणले. पाहू शकता तुम्ही. हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. तर 1 तासाचा प्रवास करून आपण वरती पोचलेलो आहे. पाहू शकता मित्रांनो समोर खूप सारी दुकानं तुम्हाला दिसत असतील. तर आपण आता पुढे माथेरान स्टेशनच्या इथे जाऊयात. तर चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊया. तर समोरच तुम्हाला आय लव्ह माथेरान म्हणून दिसत असेल. तर एकदा आपण माथेरान स्टेशनला पण व्हिजिट देऊयात. चला तर मित्रांनो. तर स्टेशनला ट्रेन उभी आहे, ही डायरेक्ट नेरळ स्टेशनला जाणार आहे. तर माथेरान स्टेशनच्या समोरच आपल्याला दिवाडकर हॉटेल म्हणून दिसेल. तर या हॉटेलला आम्ही लास्ट टाइम व्हिजिट दिलेले, तर आम्हाला एक काका ओळखीचे झालेले, पाटील काका. तर त्याच काकांना आम्ही भेटायला चाललो आहे आतमध्ये. आमच्या मैत्रीला 10 वर्ष पूर्ण झाले, तर आम्ही फिरायला माथेरानला आलोय. पाहू शकता पंकज, अक्षय हे माझे खास मित्र आहेत. मित्रांनो समोरच कोकण कट्टा म्हणून फेमस इथे हॉटेल आहे, तर तिथे आम्ही जेवायला थांबलो. इथे अक्षय व्हेज खातोय, मी आणि पंकजने मस्त फिश फ्राय मागवलेली. तर हे खाऊन आमचं पोट फुल जाम भरलं आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. पाहू शकता तुम्ही. तर चला तर मित्रांनो आपण पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. थोडंच पुढे गेल्यावर एक मावशी बोरं घेऊन बसलेली, तर मावशीकडनं आम्ही छान अशी बोरं घेतली आणि टाईमपास करत आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. तर पाहू शकता तुम्ही. तर मध्येच आम्हाला शंभर विश्रांती म्हणून चहाचा स्टॉल दिसला, तर तिथे आम्ही चहा प्यायला थांबलो. पाहू शकता मित्रांनो. तर गरमागरम असा चहा पिऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करणार होतो. तर चहा पिऊन घेऊया आणि आपल्या परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया. तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि लवकरात लवकर माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.